कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. तुम्ही चोरला चोरी करायला शिकवू शकतो, इनोसेंटला बुरा कधी बनवू शकत नाही. हे लोक सगळं जे मुले आहेत ते एवढं इनोसेंट आहे, ते बोलतात मी कोणाचं दिल तोडणार नाही. आणि गुड जॉब, तुम्ही कोणाचं दिल नाही तोडलं. आय एम ग्लॅड टू बी पार्ट ऑफ द शो. फक्त एक चीज बोलायचं आहे, मी खूप प्राऊड आहे प्रणाली आणि दीपकशी. कीप इट अप, गुड गेम. आय होप यू गाईज विन. तुमचं केमिस्ट्री खूप चांगलं वाटतं. द वे प्रणाली मेंटोर करते दीपकला, इट्स अमेझिंग. दॅट्स व्हेरी स्वीट ऑफ यू काजल, थँक्यू सो मच. मला देखील वाईट वाटलं. त्यानंतर मी ग बसलो की ती पण मला जाता आता बाय म्हणून गेली बाप. ते पण वाईट वाटलं, सगळ्यात वाईट. काजलचं तर एलिमिनेशन झालेलं आहे, पण आता आपल्याकडे 3 जोड्या आहेत ज्या नॉमिनेटेड आहेत एलिमिनेशनसाठी. आणि ते एक म्हणजे पवन आणि ऐश्वर्या, शत्रुघ्न आणि किमया, आणि अर्जुन आणि रेवती. किमया खरंच खूप हार्डवर्क करते. ती शत्रुघ्नाला सांगायचा सगळा प्रयत्न करते, पण काय गोष्टी आहे की एखाद्याला जमतं, एखाद्याला जमत नाही. पण शत्रुघ्नाने ट्राय केलं, ही पण खूप मोठी गोष्ट आहे, कारण खूप मोठा टास्क आहे इन इट सेल्फ. सो या 3 जोड्यांपैकी एका जोडीला मिळणार आहे रिटर्न तिकीट. आणि आता आपल्या शोचा जसा फॉर्मॅट आहे तसं आपलं स्टुडिओ ऑडियन्स जे आहेत ते आता वोट करतील की या 3 जोड्यांपैकी त्यांना कुठली जोडी अशी वाटते की जी एलिमिनेट व्हायला पाहिजे. 3 जोड्या आहेत ज्या नॉमिनेटेड आहेत, त्यांना मी इकडे स्टेजवर बोलवतो. अर्जुन आणि रेवती. ए, बी जोडी आहे किमया आणि शत्रुघ्न, आणि सी जोडी आहे पवन आणि ऐश्वर्या. सो तुम्ही ज्या जोडीला तुम्ही वोट कराल ती जोडी सेफ झोन मध्ये जाईल. डिसिजन तुमच्या हातामध्ये आहे, तुमच्या हातात वोटिंग मीटर्स आहे. टाइम स्टार्ट्स नाव. तो मूड ऑफ होता माझा, म्हणजे काहीच बोलायचं नाही मला. एकदम माझं जे होईल ते. आता मला थोडंसं भीती वाटत होती, कारण मला पाहिजे होतं की किमया नाही जाऊ, कारण ती माझी चांगली मैत्रीण आहे. ओके ऑडियन्स, थँक्यू सो मच. तुमची वेळ इथे संपते. ऑडियन्सच्या निकालाप्रमाणे जी जोडी सेफ झोन मध्ये जाणार आहे ती जोडी आहे शत्रुघ्न आणि किमया. कॉंग्रॅच्युलेशन्स. किमया, टेन्शन आलं होतं पण तुम्ही आता सेफ झोन मध्ये आहात. बसून घ्या प्लीज. आता राहिल्यात आपल्याकडे या 2 जोड्या, आणि बघू ह्याच्यातनं कुठली जोडी सिटीत राहणार आहे आणि कुठल्या जोडीला आज रिटर्न तिकीट द्यावं लागणार आहे. आणि ते डिसाइड करणार आहेत आपल्याकडे राहिलेल्या या 10 जोड्या. मला वाटलं की ठीक आहे, आमचे फर्स्ट टास्क सोडून आमचे सगळे टास्क चांगले झालेत. नॉट सेईंग की आम्ही फर्स्ट आलो, पण आम्ही फेल नाही झालो त्याच्यात. आणि प्रत्येक टास्कमधनं आम्ही काही ना काहीतरी शिकलो, आणि तो एवढा भारी नाचलेला, तर आम्हाला वाटलं होतं की लोक फेअर खेळतील. दीपक पासून सुरुवात करूया. दोघं पण पोरं चांगलीच आहेत, पवन आणि अर्जुन. फक्त त्यांनासनी जे मेंटॉर मिळाल्या ते जरा थोडं कमजोर पडलेत. सगळ्यात जास्त कमजोर म्हणजे रेवती आणि अर्जुन. फक्त आमची एवढीच इच्छा होती की पवनला अनेक चान्स मिळावं. अर्जुनला चान्स मिळालेला, त्याने त्या चान्सची फायदा नाही केली, त्यामुळे पवनला देखील थोडं मिळावं ही इच्छा होती. म्हणून आम्ही डायरेक्ट एलिमिनेशन रेवती आणि अर्जुनला केलं. अथर्व. रेवती आणि अर्जुन. ओके, सुभाष दादा. दोघं पण माझे एकदम चांगले मित्र आहेत, जवळचे मित्र आहेत. पण मला एक वाटतं की रेवती आणि अर्जुन. क्रिश, काय वाटतं तुला? सर, एका साइड मॅजिकल आयब्रो आहे आणि एका साइड वादळ आहे. कोणाला ॲनिमेट करायचं मला सुचत नाही, पण जर का मॅजिकल आयब्रो इथून गेला तरी त्याला ओळखतील काय मॅजिकल आयब्रो म्हणून. पण पवन थोडा गाजाचा आहे, तर मला वाटते की त्याला संधी द्यावं. तुला असं वाटतं पवनला संधी द्यावी? हा. शत्रुघ्न. मी
रेवती आणि अर्जुन. विजय भाऊ, आजच्या टास्कनुसार पवन आणि ऐश्वर्या. पहिलं वोट आहे तुमच्या अगेन्स्ट. ऑल राईट. ऋषिकेश भाऊ, पवन आणि ऐश्वर्या. निक्सन, रेवती आणि अर्जुन. 6 वोट्स अगेन्स्ट 2 वोट्स. पंकज आणि जोयाना. अर्जुनला थोडस बाहेर जावं. रामा, सॉरी हा पवन. हो सॉरी. पवनचा मला डान्स एवढा आवडला नाही. बेसिकली जो निकाल लागलाय त्याप्रमाणे पवन आणि ऐश्वर्या तुम्ही सेफ आहात. तुम्ही आज तुम्हाला रिटर्न तिकीट मिळणार नाहीये. तुम्ही जाऊन बसू शकता. मी एका रिलीफचा ब्रेथ घेतला आणि मी खुश होती स्वतःसाठी आणि पवनसाठी की आता आम्हाला अजून शिकायची संधी भेटेल, अजून मेहनत करायची संधी भेटेल. आज तुम्हाला दोघांना रिटर्न तिकीट द्यावं लागतंय. ओके. घरातले जसे इक्वेशन्स आहेत मला माहिती होतं की सगळे माझ्यासाठीच सपोर्टमध्ये वोट करणार, कारण रेवतीचे रिलेशन्स बाकी कोणाबरोबरही चांगले नव्हते. अर्जुन, काय बोलायचंय तुला? आता मुंबई बी पाहिली, आता इकडे बी भरपूर मजा केली मित्रांमित्र. आता मी भरपूर खुश आहे. आता मला काही टेन्शन नाही. घरी बी गेलो तर काही टेन्शन नाही. काय बोलशील रेवती? आम्ही दोघांनी इथे खूप मस्त टाइम घालवला, दॅट इज फॉर शुअर. आमचं बॉन्ड खूप भारी होतं हे डेफिनेटली, आणि वेळ लागलं ते व्हायला, बट ते झालं आमच्यात. अर्जुन, हे छोटंसं गिफ्ट आहे माझ्याकडून. ओके. जाता जाता तू ओपन करून बघू शकतोस. हा, काय लिहिलंय? सर्वजण राहणार सिटीत. नो रिटर्न तिकीट. तर मला असं वाटलं होतं का आता खरं तिकीट दिलं का काय बा, आज घरी जावं लागेल बा. होती माझ्या तयारी जायची. मी हे खूप सिरियसली घेणार आहे. आम्ही ह्याच्यापेक्षाही चांगलं परफॉर्म करू आणि नॉमिनेशन्सचं असं लांबून आम्ही बघून त्याला हाय करू आणि जस्ट बी ऑन दिस साईड. मला खूप नाराजगी झाली. मला असं वाटलं होतं की कोणतरी एक एलिमिनेट झालं पाहिजे, म्हणजे कॉम्पिटिशन कमी होईल, कारण तोच गेम आहे ना. आमची अशी इच्छा नव्हती की इकडनं या आठवड्यामध्ये कोणी घरी जावं, पण पुढच्या आठवड्यात असं होणार नाही. पुढचा आठवडा हा सिरियस स्पर्धेचा असणार. त्यामुळे मी तुम्हाला विनंती करतो की जशी मेहनत या आठवड्यात केली आहे त्याच्या डबल मेहनत पुढच्या आठवड्यात करा. ओके. सो कॉंग्रॅच्युलेशन्स. बसून घ्या. आज सर्व जोड्यांचे कमाल परफॉर्मन्स झाले. आपले गावरान ब्रो सिटी सुंदरींच्या सोबतीने टास्क मध्ये रंगून गेले. आता ह्यांच्यात केमिस्ट्री होते, त्यांचं ट्युनिंग जुळते आणि आपल्या शोची रंगत अजून वाढते. ही रंगत अशीच वाढत जाणार. त्यामुळे तुम्ही पाहायला विसरू नका. चल भावा सिटी. को पावर्ड बाय रामराज धोती शर्ट्स कुर्ता, स्पेशल पार्टनर अमृत नोनी ऑर्थो प्लस. आता कसं वाटतंय सिटीत गाव गाजतंय. आता कसं वाटतंय सिटीत गाव गाजतंय. आता कसं वाटतंय सिटीत गाव गाजतंय. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.